OMG ITI मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये ITI सेकंड इयरमध्ये जे विद्यार्थी आहेत जे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आहेत त्यांची आपली MCQ ची सिरीज चाललेली आहे, जे की निम्मीने आपल्याला 550 प्लस जवळपास प्रश्न दिलेले आहे। त्याच निम्मीच्या प्रश्नावरती आपली सिरीज चाललेली आहे, ज्याचा हा आजचा आपला 11वा क्लास आहे। आणि यामध्ये आपले जे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत ते होणार आहे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये। आणि जर का तुम्हाला हे पूर्ण प्रश्नाची PDF डाउनलोड करायची असेल, जे की मराठी, हिंदी आणि इंग्लिश तीनही लँग्वेजमध्ये आहे, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा मी अशा प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, तर चला मग वळूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर हा आजचा 11वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांची MCQ ची सिरीज चाललेली आहे, ज्यामध्ये आपण आजच्या क्लासमध्ये चौथा चॅप्टर आपण सुरू करणार आहे। आणि चौथा चॅप्टरचे जे MCQ आहेत ते आजच्या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहे। तो 11वा क्लास आहे आणि या अगोदर आपले 3 क्लास ऑलरेडी तीन चॅप्टर आपले ऑलरेडी कंप्लीट झालेले आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा। म्हणजे आपण याच्या अगोदर DC जनरेटर शिकलो, DC मोटर शिकलो आणि 3 फेज इंडक्शन मोटर शिकलो। फक्त आजच्या युनिट किंवा चॅप्टरचं नाव काय, आपल्या धड्याचं नाव आहे की सिंगल फेज आहे। आणि याच्या पहिले जे शिकलो आपण ते होतं आपलं 3 फेज। तर आता एवढं लक्षात घ्यायचं, तिथे आपल्याला 3 फेज वापरावे लागत होते आणि मी तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन पण केलं होतं। आता तेच तुम्हाला 3 फेज मधले 2 फेज काढून टाकायचे आणि आज वापरायचा आहे फक्त 1 फेज। आणि त्या 1 फेजनी कोणतंही काम होणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला गरज पडणार न्यूट्रलची। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आजच्या क्लासमध्ये, म्हणजे या चॅप्टरमध्ये लक्षात हे ठेवायचं की आपल्याकडे 2 टर्मिनल आहे, एक फेज आहे आणि एक काय न्यूट्रल आहे, जे की याच्यापूर्वी आपण 3 फेज मध्ये काय पाहिलं, न्यूट्रलचा आपण होते तिथपर्यंत उल्लेख केला नव्हता। आपल्याला 3 फेज होते RYB आणि त्याच्याने सर्व आपण ऑपरेट करत होतो। पण सिंगल फेज जे आपल्या घरी येते तेव्हा 1 फेजनी आपलं काम चालत नाही, फक्त फेज कंडक्टरनी। त्याला आपल्याला सोबत काय पाहिजे राहते, न्यूट्रल, आणि तो नेहमी स्टार मध्ये मिळतो। तर या समोर जसं जाऊ आपण तसं डिस्कस करत जाऊ यावरती। ठीक आहे, तर प्रश्नाकडे वळण्या अगोदर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो की तुम्ही जी ही प्रॅक्टिस करत आहे, जे तुम्ही प्रश्न वाचत आहे, हे प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही पहिले पेपरला जाण्याच्या अगोदर माझं नेहमीच म्हणणं राहते की पहिले तुम्ही टेस्ट द्या, पहिले काय करा, टेस्ट द्या, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये जेव्हा जाल, ज्या एक्झाममध्ये चुका होणार आहेत त्या चुका तुम्हाला घरीच दुरुस्त करायच्या आहेत। त्याच्यासाठी आपण बेस्ट पद्धतीने, ज्या पद्धतीने तुमची CBT एक्झाम होते त्याच पद्धतीने आपण टेस्ट बनवली आहे, स्पेशल इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकरता। सेकंड इयर पण आहे किंवा तुमचे मित्र फर्स्ट इयरमध्ये असणार त्यांच्यासाठी पण आहे, ज्यामध्ये तुमचा थेरी, वर्कशॉप, कॅल्क्युलेशन अँड सायन्स, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग हे पूर्ण निम्मीचे MCQ ऍड करून जशी तुमची फायनल 100 मार्क्सची एक्झाम होते तशीच आपण ही टेस्ट बनवलेली आहे, जे की मराठी, हिंदी, इंग्लिश तीनही मल्टिपल लँग्वेजमध्ये आहेत। आता आपण महाराष्ट्रातले असल्या कारण आपल्याला मराठीची सक्त गरज आहे आणि पेपर पण आपला मराठीमध्ये राहतो। तर तुम्ही ही टेस्ट जॉईन करून जर तुम्ही माझ्या स्ट्रॅटेजीने जर चालले तर 100 पैकी 100 मार्क्स घेण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही। फक्त जर एरर आला कशामध्ये, निम्मीच्या आन्सर कीमध्ये, तर तेवढाच फक्त प्रॉब्लेम येईल, पण तुम्ही 100 पैकी 100 घेऊ शकता। अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, ही ॲप डाउनलोड करून याच्यामध्ये इंट्रोडक्शन व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की याची नेमकी स्ट्रॅटेजी काय, 100 पैकी 100 घेण्याची। ठीक आहे, तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळू। तर आज आपण शिकणार आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर। तर सिंगल फेज म्हटलं की मी सुरुवातीला सांगितलं फेज आणि न्यूट्रल 2 टर्मिनल राहतील। आता बघा, चॅप्टर स्टार्ट करताना आपली सवय आहे की आपण काय करतो की त्या चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे ते पहिले आपण सुरुवातीला सांगून देतो। ते आज पण थोडं शॉर्टमध्ये सुरुवातीला सांगून देतो। तर आता बघा, शॉर्टमध्ये बघा, ॲक्च्युली थेरीचा क्लास नाही आहे, की मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये थेरी सांगणार, कारण की आपल्याला कव्हर करायचे MCQ तेही कमी वेळामध्ये जास्त। तर बघा, याच्यामध्ये काय की 2 टर्मिनल आहे, फेज आणि न्यूट्रल। आणि तुम्हाला माहित आहे की आपण याच्या अगोदर 3 फेज बघितलं होतं। तर आपल्याला कोणतीही रोटर फिरवायसाठी, म्हणजे कोणतीही गोष्ट फिरवायसाठी 2 फोर्सची गरज पडते। उदाहरणार्थ समजा एखादा मी असा हॉरिझॉन्टल एखादा रॉड लावला आणि त्याला मधात जर बांधलं, किंवा मधात नाही जरी बांधलं, समजून चला एक रॉड आहे आणि तुम्ही म्हणाल की मी एकटाच याला धक्का देऊन मी गोल फिरवू शकतो, तर हा गोल कधीही फिरणार नाही असा। त्याच्यासाठी तुम्हाला 2 फोर्स लागणार, एक फोर्स तुम्हाला इकडनं द्यावा लागेल आणि एक फोर्स तुम्हाला इकडनं द्यावा लागेल। मग जेणेकरून काय होईल, दोनही मित्र जेव्हा धक्का मारतील तेव्हा काय होईल, तर तुमचा कोणती वस्तू गोल फिरू शकते। तशीच 3 फेजमध्ये आपल्याकडे 3 फोर्सेस होते वेगळे वेगळे, म्हणजे 3 फ्लक्स होते वेगळे वेगळे। 3 फ्लक्स असल्या कारण 3 टॉर्क तयार झाले, म्हणजे टॉर्क तिन्ही मिळून टॉर्क तयार झाला एक। तर
त्यामुळे ते रोटर फिरत होतं. परंतु सिंगल फेज मोटरमध्ये आपल्याकडे एकच फेज आहे आणि एक फेज असल्यामुळे आपल्याकडे फ्लक्स पण एकच आहे आणि एकटा फ्लक्स त्या रोटरला फिरवू शकत नाही. मग त्यावरती आपण एक जुगाड लावतो. जुगाड म्हणजे एक जुगाड करतो आपण. जुगाड असं की त्या एका फेजला आपण तोडून 2 फेज करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याशिवाय आपली मोटार सुरू होणार नाही. हे लक्षात ठेवा. या एका फ्लक्सला काय करतो आपण, त्याचे 2 तुकडे करून टाकतो, म्हणजे 5/2 करतो आणि याचा पुन्हा अर्धा तुकडा करतो 5/2. मग जेव्हा हे दोन्ही फ्लक्स वेगळ्या वेगळ्या दिशेने आपण फिरवू त्यांना, म्हणजे काही त्याच्यामध्ये अँगल ठेवू, त्यामुळे काय होईल की तुमचा अँगल डिफरन्स असल्या कारण 2 फोर्स तयार होतील आणि 2 फ्लक्सचे 2 फोर्स तयार होईल आणि तुमचा रोटर फिरू शकते. हे साध्या भाषामध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. ॲक्च्युअल टेक्निकल भाषेमध्ये टेक्निकल वेगळं आहे, पण मी जे सांगितलं तोच कॉन्सेप्ट आहे, फक्त टेक्निकलमध्ये. ठीक आहे, मी आपल्या भाषेमध्ये सांगितलं जेणेकरून समजायला पाहिजे. तर मग याच्या खूप साऱ्या पद्धती आणि खूप साऱ्या टाईप आहे. जसं तुम्ही बघितलं असेल की आपल्या सिलिंग फॅनमध्ये कॅपॅसिटर लावतो. आता बऱ्याच पोरांना जर मी वायफायमध्ये विचारलं तर ते उत्तर देत आहे की फॅनची स्पीड वाढवण्यासाठी आपण त्याला कॅपॅसिटर लावलं, पण ते तसं नसतं. काय करतो आपण, एक वाइंडिंग राहते, त्या एक वाइंडिंगची 2 वाइंडिंग तयार करतो, पण दोन्ही सारख्या जर राहिल्या तर याच्यामध्ये अँगल बनणार नाही. जोपर्यंत याच्यामध्ये अँगल बनणार नाही थीटा, तोपर्यंत ते 2 फ्लक्स वेगळे होणार नाही. म्हणून आपण कॅपॅसिटर लावतो, ज्यांनी काय होते की करंट तिचा काय करते, लीड करते. आता जास्त मी याच्यामध्ये आतमध्ये खोलवर जाणार नाही, फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं की आपलं रोटर जर असणार तर यामध्ये आपल्या सिंगल फेज मोटरमध्ये नेहमी 2 वाइंडिंग राहते. एक आपली मेन वाइंडिंग राहते ज्याला रनिंग वाइंडिंग म्हणतो, जी नेहमी आपल्या मोटरसोबत कनेक्ट राहते, आणि एक वाइंडिंग राहते त्याला ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणतो किंवा त्याला स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतो. असे 2 वेगवेगळे नाव आहे. तर ती फक्त सुरुवातीला राहते. मग इथे एक सेंट्रिफ्युगल स्विच देतो आणि मग हिला मोटर सुरू झाल्यानंतर डिस्कनेक्ट करून टाकतो, कारण की तिचं काम नाही आहे म्हणून, कारण फक्त आपल्याला सुरुवातीला मोटरला रन करायचं. ठीक आहे, या सर्व कॉन्सेप्टवरती आपण समोरचे प्रश्न कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर बघा आता पहिला प्रश्न आहे आजचा. प्रश्नाच्या नंबरकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे, कारण की आपण सिरियल नंबर चाललेला आहोत, तर त्या निम्मीच्या सिरियल नंबरप्रमाणे आपण कंटिन्यू करताय. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे. प्रश्न 2 भाषेमध्ये आहे आणि दोन्ही मी वाचायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ए सिंगल फेज इंडक्शन मोटर. इथं विचारला आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटर, याच्यापूर्वी आपण DC मोटरमध्ये पण असंच काहीतरी बघितलं, म्हणजे अशा टाईपचा प्रश्न प्रत्येक याच्यामध्ये. तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल, प्रत्येक मशीनमध्ये एक प्रश्न राहते की त्याचा वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवरती तो काम करतो. तर या प्रश्नामध्ये पण आपल्याला विचारला आहे की वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर, जे की आपण आपल्या घरी वापरतो. तर इथे विचारला आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरचे कार्यतत्व काय आहे किंवा कोणत्या कायद्यावरती किंवा कोणत्या लॉवरती हा काम करतो. तर लक्षात ठेवायचं, इथे जूल्स लॉ, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस येणार नाही. फक्त तुम्हाला 2 मध्ये कन्फ्युजन होऊ शकते. एक तर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते आणि एक येऊ शकते लेन्स लॉमध्ये. तर लक्षात ठेवायचं की आपली 3 फेज इंडक्शन मोटर लेन्स लॉवरती काम करते. आता लेन्स लॉ नेमका काय मी त्याला एक्सप्लेन करणार नाही, पण शॉर्टमध्ये सांगून देतो. त्या लॉचं काम आहे, म्हणजे त्या लॉचं असं म्हणणं आहे की ज्याला आपण सप्लाय दिला ना, तिथे फ्लक्स तयार झाली की तोच फ्लक्स काय करतो, जिथून सप्लाय आला आणि ज्या सप्लायने फ्लक्स तयार केले ना त्याच्याचीच तो भांडतो, म्हणजे तो जो फ्लक्स त्याला तयार करताय तो त्याच्याच अपोजिटमध्ये काम करतो ना, तो असं त्या लेन्स लॉमध्ये लिहिलं आहे आणि त्याच्याच बेसवरती आपले काय होते, मोटार रन होते. ठीक आहे, आता डिटेलमध्ये जाणार नाही, मी सुरुवातीला सांगितलं, तर मग याचा ए आन्सर काय राहील, बरोबर राहील. आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला म्हणजे बरेचसे प्रश्न तुम्हाला पाठ करावे लागतील, कारण मी समजून सांगणार, पण कसं आहे मी डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, कारण की आपला थेरी क्लास नाही, तर एका प्रश्नालाच आपल्याला अर्धा तास लागणार जर एक्सप्लेन करायला लागलो तर. ठीक आहे, तर मग याचा उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील लेन्सला. ठीक आहे, त्याच्यानंतर समोर व्हॉट इज द नेम ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. इथं डायग्राम दिलेली आहे. सिंगल फेज इंडक्शन मोटरचे नाव काय हे विचारलं. मी सुरुवातीला सांगितलं, मी डायग्राम इथे छोटीशी आहे, डायग्राम छोटी आहे, मी हिला थोडंसं मोठं करून तुम्हाला दाखवतो. की प्रश्नामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मोटरचे पण भरपूर टाईप आहे. सिंगल फेज इंडक्शन मोटरचे पण काय भरपूर टाईप आहे, प्रत्येक गोष्टीचे टाईप राहते. ठीक आहे, तर आपल्याला 2 वाइंडिंग पाहिजे एवढं लक्षात ठेवा, कारण की सिंगल फेजमध्ये एका वाइंडिंगच्या एका फ्लक्सने आपला रोटर फिरणार नाहीये, त्याला आपल्याला 2 वाइंडिंग पाहिजे, त्याही वेगळ्या वेगळ्या अँगलवरती, म्हणजे त्यांच्यातला करंट जो आहे तो करंट एक तर लॅग किंवा लीड, म्हणजे दोघांमध्ये फेज डिफरन्स राहिला पाहिजे, म्हणजे अँगल राहिला पाहिजे, तेव्हाच आपलं रोटर काय होऊ शकते, फिरू शकते. तर आता या मोटरचं नाव विचारलं, जसं समोर जाऊ तसं तुम्हाला मोटर दिसत जाईल. ठीक आहे, बघा एक मेन वाइंडिंग कंपल्सरी आहे, ते राहणार आहे, याला काही म्हणजे हे नाही आहे, राहणार ती म्हणजे राहणारच. दुसरी वाइंडिंग आहे ऑक्झिलरी किंवा त्याला आपण स्टार्टिंग वाइंडिंग म्हणू, म्हणजे सुरुवातीची वाइंडिंग, स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीला राहील आणि नंतर तिची काही गरज नाही आहे. ठीक आहे, आता याच्यासोबत तुम्ही जर बघितलं तिथं सी लिहिलाय, म्हणजे कॅपॅसिटरचा सिम्बॉल पण काढलाय. कॅपॅसिटरचा
कॅपॅसिटरचा सिम्बॉल तुम्हाला सर्वांना माहित आहे, हा कॅपॅसिटरचा सिम्बॉल इथे काढलेला आहे. तर आता या मोटरचं नाव काय असं विचारलं तर लक्षात ठेवायचं, जर त्याच्यामध्ये कॅपॅसिटर आला म्हणजे त्या नावामध्ये पण काय असणार, कॅपॅसिटर. पण इथे तुम्हाला कुठेही म्हणजे इथून इथपर्यंत कुठेही तुम्हाला बटन नाही दिसतं एखादी, ज्याला सेंट्रिफ्युगल स्विच म्हणतो, ज्याने ही वाइंडिंग आपण ऑन ऑफ करू. जर मी याला मला बंद करायची असेल तर मला कुठेतरी एक स्विच लावावं लागेल आणि मग काय करावं लागेल, स्विचला ओपन करावं लागेल, जेणेकरून ही वाइंडिंग काय होऊन जाईल, आपली डिस्कनेक्ट होऊन जाईल. पण या डायग्राममध्ये असं कुठलंही काही दिसत नाहीये. पुन्हा डायग्राम येतील तर मी पुन्हा त्याला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तर मग आता याच्यामध्ये बघितलं काहीच दिसत नाहीये, तर मग बघा याचं नाव काय राहील, परमनंट कॅपॅसिटर मोटर राहील. बघा इंडक्शन कॅपॅसिटर स्टार्ट मोटर नाहीये, कारण की त्याच्यामध्ये कॅपॅसिटर लावलाय. त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन नाही म्हणता येणार. कॅपॅसिटर स्टार्ट काउंट बघा इथे दोनदा कॅपॅसिटर लिहिलाय, लक्षात ठेवायचं आपल्याजवळ दोन कॅपॅसिटर दिले आहे का डायग्राममध्ये, नाही एकच दिलाय. त्याच्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन असंही म्हणता येणार नाही. हे कसं होईल, जेव्हा कॅपॅसिटर डिस्कनेक्ट झाला असता तर हे नाव असतं. तर हे काय परमनंट कॅपॅसिटर काय, कारण की आपल्या ज्या स्विच लागलेली नाही आहे ना, समोर प्रश्न येईल तेव्हा तुमचा क्लिअर होईल. तर म्हणून हे डायग्राम कशाचे, परमनंट कॅपॅसिटर म्हणजे कायमस्वरूपी कॅपॅसिटर मोटरचे. तर याचा ए आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. बघा सुरुवातीचा जो पहिला प्रश्न होता आजचा, त्यामध्ये हे म्हटलं होतं की व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर असं म्हटलं होतं. आता त्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचं म्हटलं मी खूप सारे दुसरे टाईप आहे. ठीक आहे, तर इथं पण तेच विचारलंय, फक्त सिंगल फेजच्या ठिकाणी काय लिहिलं आहे, स्प्लिट फेज. आता स्प्लिट फेज मोटर पण कोणत्या टाईपमध्ये येते, सिंगल फेजमध्ये येते. म्हणजे पहिला प्रश्न आणि हा प्रश्न जर विचार केला म्हणजे काहीच फरक नाही, कारण की ही जी मोटर आहे ही मोटर कोणती आहे, सिंगल फेज आहे. तर मग वर्किंग प्रिन्सिपल जेव्हा सिंगल फेजचा आपला लेन्स होता, तर मग इथं स्प्लिट फेज जरी म्हटलं असलं तरी ती सिंगल फेजच मोटर आहे. मग याचा वर्किंग प्रिन्सिपलमध्ये काही फरक पडणार नाही, म्हणून याचं पण उत्तर काय राहील, लेन्स राहील. म्हणजे पहिला आणि हा उत्तर काय बिलकुल सेम राहील, फक्त इथं काय लिहिलं आहे, स्प्लिट लिहिलं आहे आणि तोही कशाचा टाईप आहे, सिंगल फेजचा टाईप आहे बनून. ठीक आहे, तर मग याचं आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, थोडंसं लॉजिकनं जर लक्षात ठेवलं ना तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही जर बघितलं या डायग्राममध्ये सिंगल पेजमध्ये काय करतो आपण, जे आपली सिंगल पेज मोटर आहे त्याच्यामध्ये एक मेन वाइंडिंग राहते आणि त्याला पुन्हा एक आपण ऑक्झिलरी वाइंडिंग लावतो दुसरी. तर सेम इथं पण तेच केलं आहे, त्या फेजला काय केलं आहे, म्हणजे एक फेज आपला येते ना, तर मी सांगितलं या एक फेजचा एक फ्लक्स तयार होते, तर याला आपल्याला काय करायचं, स्प्लिट करायचं. स्प्लिट म्हणजे दोन तुकडे करून टाकायचे. काय करायचे याचे दोन तुकडे, तर त्याला स्प्लिट फेज असं म्हटलं जातं. तेच त्या प्रश्नाचं उत्तर होतं आणि त्याचा अर्थ होता. ठीक आहे, त्यानंतर विच टाईप ऑफ सिंगल पेज इंडक्शन मोटर इलुस्ट्रेट. पुन्हा तुम्हाला डायग्राम दिली आणि सिंगल पेज विचारला. आता तुम्ही डायग्राम थोडीशी मोठी करून दाखवतो. तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर एक सेंट्रिफ्युगल स्विच दिली आहे आणि एक इथे कॅपॅसिटर आणि एक इथे कॅपॅसिटर. जिथे दोन कॅपॅसिटर आहे, मी तुम्हाला सांगितलं त्या नावामध्ये पण दोनदा कॅपॅसिटर शब्द येईल. हे ऑक्झिलरी वाइंडिंग आहे, तर याच्यासोबत एक कॅपॅसिटर सिरीजमध्ये डायरेक्ट लावला आणि एक त्या कॅपॅसिटरच्या पुन्हा पॅरललमध्ये कॅपॅसिटर लावलेला आहे. ठीक आहे, तर आता जर तुम्ही बघितलं दोन कॅपॅसिटर आहे, तर मग आपल्याला बघायचं आहे की दोन कॅपॅसिटर म्हणजे मी सांगितलं कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन. म्हणजेच कॅपॅसिटर सुरुवातीला पण राहील आणि कॅपॅसिटर रन म्हणजे नंतर पण एक कॅपॅसिटर राहील. तर याचं डी आन्सर काय राहील, बरोबर. आता बाकी वाचायची गरज नाही, आता तुमच्या डोक्यामध्ये गेला आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर समोर विच टाईप ऑफ एसी सिंगल फेज मोटर इज क्लासिफाईड अंडर द कम्युटेटर मोटर टाईप. आता बघा खूप सारे टाईप राहते आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये, खूप बऱ्याच गोष्टीचे, बऱ्याच म्हणजे प्रत्येक गोष्टीचे काही नाही काही टाईप आहे. तर मोटरमध्ये एक पुन्हा क्लासिफिकेशन आहे कम्युटेटर मोटर नावाचं. ठीक आहे, आता हे कम्युटेटर काय होते, तर तुम्ही डीसी जनरेटर आणि डीसी मोटरमध्ये छान पद्धतीने बघितलं आहे. आणि स्लिप रिंग आली होती आपली थ्री फेज एसी मोटरमध्ये. एसी आलं की त्याच्यामध्ये काय ते स्लिप रिंग येते, तेही थ्री फेजमध्ये आपण बघितलं. पण डीसी जनरेटर आणि डीसी मोटरमध्ये तुम्ही कम्युटेटर शिकले आहे. कम्युटेटर कुठे राहते ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कम्युटेटर कुठे राहते, इथे आपलं कम्युटेटर राहते समोर आणि इथे आपली वाइंडिंग कनेक्ट राहते, त्या कम्युटेटरवरती ब्रशेस राहते. तर सिम्पल्स इथे विचारला आहे की सिंगल पेज इंडक्शन मोटरच्या क्लासिफिकेशनमध्ये कम्युटेटर मोटरच्या अंडरमध्ये म्हणजे कोणती अशी मोटर आहे ज्याला कम्युटेटर लागते, असं त्यांचं म्हणणं आहे सोप्या भाषेमध्ये. कोणत्या प्रकारची एसी सिंगल पेज मोटर कम्युटेटर मोटर अंतर्गत वर्गीकृत केली जाते. सोपाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर काय राहील लक्षात ठेवा. ही जी तुम्हाला डायग्राम दाखवली होती, डायग्राम कशाची होती, रिपल्शन मोटरच्या रोटरची होती. तर याचं उत्तर पण काय राहील, रिपल्शन मोटर राहील, कारण की त्याला काय लागलं राहते, कम्युटेटर लागलं राहते. सोपा प्रश्न होता आणि उत्तर पण काय होतं, सोपं. हाच होता आपला 216. त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे आपला 217. विच मेथड इज ॲडॉप्टेड टू स्टार्ट द सिंगल फेज इंडक्शन मोटर. आता इथं विचारलं आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटर सुरू करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली जाते. बिलकुल सोपा प्रश्न आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे आपण फेजला
स्विचला काय करतो, स्प्लिट करतो. स्प्लिट करणे म्हणजे दोन भागात म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करणे, म्हणजे त्याला आपण काय करतो, स्प्लिट करतो. हा प्रिन्सिपल आहे. म्हणजे आपण देताना तर एकच फेज देतो, आपल्या घरी एकच फेज येतात, मोटरसाठी प्रत्येकासाठी वेगळ्या फेज आणणार नाही आपण, एकच फेज आहे. तर मग त्या एका फेजला आपण डोकं लावलं आणि त्याला काय केलं, आपण 2 फेजमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे त्याला आपण स्प्लिट केलं. काय केलं, स्प्लिट केलं. तर तो जो प्रिन्सिपल आहे, म्हणजे ते जे स्टार्ट करण्याची पद्धत आहे ती कोणती आहे, स्प्लिट फेज मेथड म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, स्प्लिट फेज मेथड. तर म्हणून याचं ए उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द टाइप ऑफ एसी सिंगल फेज मोटर. पुन्हा इथे तुम्हाला डायग्राम दाखवली आहे. पुन्हा त्या डायग्राममध्ये जर बघितलं तर बघा, या डायग्राममध्ये इथे वाइंडिंग लागलेली आहे आणि इथे काय केलं आहे, कॅपॅसिटर लागला आहे. ठीक आहे, इथपर्यंत पटलं का, त्या नावामध्ये तुम्हाला कॅपॅसिटर दिसायला हवं. आणि त्याच्यासोबत लावली आहे सेंट्रीफ्युगल स्विच. तर हे स्विच काय करते, जवळपास 70 ते 80% तुमची स्पीड जर गेली, तेवढ्या पर्सेंटवर स्पीड गेली की स्विच काय होते, ओपन होऊन जाते. जशी ओपन झाली तर ही वाइंडिंग काय होईल, डिस्कनेक्ट होईल, कॅपॅसिटर पण काय होऊन जाईल, डिस्कनेक्ट होऊन जाईल. हे फक्त आपल्याला कशाचं काम, कधी काम याचं, फक्त याचं काम तुम्हाला सुरुवातीला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचं काम नाही आहे. ठीक आहे, तर आता बघा, या डायग्रामचं तुम्हाला नाव विचारलं आहे. नाव जर तुम्ही बघितलं बघा, परमनंट कॅपॅसिटर नाही आहे, कारण की त्यात बटन लागली आहे. बटन म्हणजे त्याला सेंट्रीफ्युगल स्विच म्हणू. त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन, 2 कॅपॅसिटर नाही आहे. त्याच्यानंतर इंडक्शन स्टार्ट नाही, इंडक्शन रन म्हणताच येणार नाही, कारण की याच्यामध्ये कॅपॅसिटरचा उल्लेखच नाही आहे. आता जर तुम्ही बघितलं बघा, कॅपॅसिटर स्टार्ट आणि इंडक्शन रन आहे. याचा अर्थ असा की सुरुवातीला फक्त कॅपॅसिटर राहील आणि त्याच्यानंतर आपण इंडक्शनवाली मोटर राहील. म्हणजेच आपण काय म्हणू, कॅपॅसिटर स्टार्ट, इंडक्शन रन. कारण नंतर काय होते, ही वाइंडिंग आपली कॅपॅसिटर निघून जातो. फक्त ही एक वाइंडिंग वर चालते, जे की इंडक्टिव्ह राहते. ठीक आहे, तर म्हणून याचं आपलं डी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे, त्यानंतर नंतरचा प्रश्न जर बघितला, व्हॉट इज द पर्पज ऑफ कॅपॅसिटर सी इज इन सेंट्रीफ्युगल स्विच स्पीड कंट्रोल मेथड ऑफ युनिव्हर्सल मोटर. आता युनिव्हर्सल मोटरला जे तुम्ही स्पीड कंट्रोल करण्याकरता वापरता, तिथे त्या याच्या स्विच जवळ तुम्हाला कॅपॅसिटर का बरं लावलेलं राहते. डायग्राम थोडीशी जागा कमी असल्यामुळे मी इकडे लावली आहे. इथे कॅपॅसिटर लावला आहे सेंट्रीफ्युगल स्विच जवळ. तर आता बघा, मराठीमध्ये पण वाचून घ्या. युनिव्हर्सल मोटरच्या सेंट्रीफ्युगल स्विच स्पीड कंट्रोल पद्धतीमध्ये सी म्हणजेच कॅपॅसिटरचा उद्देश काय, त्याचं काम काय हे विचारलं. तर लक्षात ठेवा, मी थोडीशी डायग्राम मोठी केली. हे जे सेंट्रीफ्युगल स्विच आहे त्याच्या अक्रॉसमध्ये एक रेजिस्टन्स पण लावले आणि एक कॅपॅसिटर पण लावला आहे, कॅपॅसिटर रेजिस्टन्स. कारण तुम्हाला माहित आहे, जेव्हा केव्हा आपण स्विचला ओपन करतो, स्विचला बिलकुल असं कॉन्टॅक्टमध्ये राहते, मग त्याला आपण करंट त्याच्यानं जाते ना, अचानक जर आपण त्याला दूर केलं, त्याच्यामध्ये होते स्पार्किंग. त्याच्यामध्ये काय होते, स्पार्किंग. आणि तुम्हाला माहिती आहे, मोटर एकदम हेवी करंटवरती चालते, त्याच्यात खूप सारा करंट राहते. आणि जर का आपण स्विच ती अशी ओपन केली सेंट्रीफ्युगल स्विचनी, तर ऑब्वियसली गोष्ट आहे, जेव्हा त्यामध्ये गॅप येणार, गॅप आली की तिथे काय होते, स्पार्किंग. आणि ते स्पार्किंग रोखण्याकरता तो काय आपण काय लावतो, कॅपॅसिटर. तो काय करते, तिथचं जे रेस्ट्रिक्टिंग व्होल्टेज तयार होत आहे तो काय करते, ॲब्झॉर्ब म्हणजे आपल्याकडे ओढून घेते, तो गिळून घेते. ते जसं शंकरजीने विष पिलं होतं ना, त्याच प्रकारे. तर तो कॅपॅसिटर त्यासाठी लावला राहते की रिड्यूस द स्पार्किंग ऑन द कॉन्टॅक्ट. म्हणजे त्या कॉन्टॅक्टवरती जर स्पार्किंग होत असली तर स्पार्किंग काय करते, तो ॲब्झॉर्ब करून घेते, त्याला कमी करते. म्हणून याचं डी उत्तर काय होतं, बिलकुल बरोबर होतं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, विच टाईप ऑफ वाइंडिंग वायर इज यूज फॉर रिवाइंडिंग सबमर्सिबल पंप. आता बघा, हा प्रश्न तुम्ही याच्या अगोदर जेव्हा 3 फेज बघितलं ना, तुम्ही सेम टू सेम प्रश्न बघितलाय. ठीक आहे, तर याचं उत्तर इथं सबमर्सिबल म्हणजे काय विचारलंय, सबमर्सिबल पंप रिवाइंडिंग करता कोणत्या प्रकारची वाइंडिंग वापरली जाते. आता सबमर्सिबल म्हणजे जे पाण्यामध्ये डुबलेली मोटर राहते, पाण्यामध्ये डुबलेली, तुमच्या शेतात असेल, तुमच्या घरी असेल, जी पाण्यामध्ये डुबलेली राहते, विहिरीमध्ये वगैरे टाकतो आपण, त्या मोटरची वाइंडिंग कशी केली राहते. जनरल आपल्या मोटरची वाइंडिंग कशी राहते, इनॅमल कॉपरची राहते. कशी राहते, इनॅमल कॉपरची राहते. परंतु सबमर्सिबलची वाइंडिंग काय होते, त्या तारावरती जे इन्सुलेशन लावलं राहते ते पीव्हीसीचं राहते. कशाचं राहते, पीव्ही म्हणजे कारण तर पाण्यामध्ये राहते ना, म्हणून त्याला पीव्हीसीचं लावलं राहते. तर तेच त्याचं उत्तर काय राहील, पीव्हीसी कवर्ड कॉपर वायर. म्हणजे पीव्हीसीने झाकलेल्या तांबाच्या ताऱ्याने त्याची काय केली राहील, वाइंडिंग केली राहील. म्हणून याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे, त्यानंतर विच टाईप ऑफ एसी सिंगल पेज मोटर हॅव्हिंग द लो स्टार्टिंग टॉर्क. आता इथं विचारलं आहे की सिंगल पेज इंडक्शन मोटरचं विचारलं आहे, खाली दिलेल्यापैकी कोणाचं लो स्टार्टिंग टॉर्क. आता टॉर्क बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, टॉर्क म्हणजे एक अशी शक्ती जी त्या रोटरला फिरवणार. ठीक आहे, तो कोणाचा कमी राहते असं विचारलाय, कोणत्या प्रकारच्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचा टॉर्क कमी असतो. आता याच्यासाठी आहे ना थोडंसं डीप जावं लागते, ते रामायण महाभारत सांगितल्यासारखं, पण आपल्याकडे तितका वेळ नाही आहे. तर म्हणून मी तुम्हाला काय करतो, याचं उत्तर लक्षात ठेवा. रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरमध्ये आपलं काय राहते, स्टार्टिंगचा सुरुवातीचा टॉर्क काय राहतो, कमी राहतो. ठीक आहे, याच्या मागे कारण आहे, पण ते कारण थोडंसं मोठं आहे, तर मी ते एक्सप्लेन करू शकणार नाही. तर याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेंट्रीफ्युगल स्विच
स्विच इन सिंगल फेज इंडक्शन मोटर. आता इथे विचारलाय तुम्हाला की सेंट्रीफ्युगल स्विचचं फंक्शन काय आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये. मी तुम्हाला सांगितलं की सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये सेंट्रीफ्युगल स्विचचे कार्य काय. तर मी तुम्हाला याच्या पहिले डायग्राम दाखवली. सेंट्रीफ्युगल स्विचचं काम काय राहते, ती जी आपली स्टार्टिंग वाइंडिंग राहते, म्हणजे त्याला ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणतो आपण, त्या वाइंडिंगला डिस्कनेक्ट करणं नंतर, कारण काम नाही तिचं आपल्याला, तर डिस्कनेक्ट करणं किंवा कनेक्ट करणं हे कोणाचं काम आहे, हे काम आहे सेंट्रीफ्युगल स्विचचं. ती ऑटोमॅटिक काय करते, तेवढी स्पीड गेली, एक प्रकारचा तो सेन्सर आहे, तेवढी स्पीड झाली 70-80% की तो काय करते, स्वतःला ओपन करते, म्हणजे ती वाइंडिंग डिस्कनेक्ट करते. ते कोणाचं काम आहे, सेंट्रीफ्युगल स्विचचं. तर बघा मेन कॉन्टॅक्ट स्पीड, ठीक आहे, कॉन्टॅक्ट स्पीडचं त्याला काही करायचं नाही, तो काय करते, ब्रेक द स्टार्टिंग वाइंडिंग, सुरुवातीच्या वाइंडिंगला काय करू शकतो, तो ब्रेक करू शकतो. म्हणजे त्याचं बी उत्तर काय राहील, बरोबर राहील. बाकीचे ऑप्शन वाचायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर विच इज द अप्लिकेशन ऑफ युनिव्हर्सल मोटर. आता युनिव्हर्सल मोटर काय हे बघून घ्या. हे ॲक्च्युअल एक सिरीज मोटर राहते, जी मोटर तुमच्या DC सप्लायवर पण चालू शकते आणि AC सप्लायवर पण चालू शकते. तिचं नाव आहे तुमचं युनिव्हर्सल मोटर. तर ही जनरली मोटर आपल्या घरी जे म्हणजे तुमच्या घरी किंवा माझ्या घरी जिथे किचनमध्ये मिक्सर तुम्ही बघितलं असेल, मिक्सर ग्राइंडर, तर त्यामध्ये तुम्हाला जे दिसते फूड मिक्सरमध्ये, त्याच्यामध्ये आपण जी मोटर लावली राहते ती कोणती मोटर राहते, युनिव्हर्सल मोटर राहते. कोणती मोटर राहते, युनिव्हर्सल. तर म्हणून याचं उत्तर काय राहील, बी राहील, फूड मिक्सर. म्हणजे मी डायग्राम लावली इथे जेणेकरून तुम्हाला आड लक्षात राहील त्याकरता. ठीक आहे. तर फूड मिक्सरमध्ये आपण युनिव्हर्सल मोटर कनेक्ट करतो किंवा लावतो. तर याचं बी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर विच सिंगल पेज इंडक्शन मोटर इज फिटेड विथ वाउंड रोटर. आता ठीक आहे, वाउंडला इथे नेहमी जखम म्हटलं राहील. जखमचा त्या वाउंडचा अर्थ काय होता ॲक्च्युअल, की समजा एखादी वस्तू किंवा आपली स्किन आहे आणि ते चिरते बघा, चिरा लागते त्याला, फाटते आपली स्किन, तशा पद्धतीनेच ते रोटरला आहे ना, असं फाडून त्याच्यामध्ये वाइंडिंग केलेली राहते. अशा पद्धतीचं ते रोटर राहते. आणि हे जे दिसत आहे ना, हे काय केलं आहे, याला चिरे मारले आहे, म्हणजे याला काय केलं आहे, दुखापत झालेली आहे. काय झालेली आहे, दुखापत. आणि त्याच्यामध्ये आपली काय राहते, आतमध्ये त्याच्या वाइंडिंग टाकतो त्या स्लॉटमध्ये, आपण त्याला स्लॉटमध्ये, म्हणून त्याचं नाव वाउंड रोटर ठेवलं आहे. तिथं असं म्हटलं आहे की काय विचारलं आहे की सिंगल पेज इंडक्शन मोटर इज फिटेड विथ द वाउंड रोटर. कोणतं रोटर आहे, मी तुम्हाला आत्ताच डायग्राम दाखवली. आणि याच्या पहिले पूर्वी प्रश्न आला होता की हे जे वाउंड रोटर आहे, ज्यामध्ये वाइंडिंग गुंडाळलेली राहते, त्याला आपण रिपल्शन मोटर म्हणू. त्याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे. बाकीचे नाही आहे, बाकीच्याला असं रोटर राहत नाही, फक्त रिपल्शनला राहतो, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीची वाइंडिंग केली राहते. ठीक आहे. तर त्याचं उत्तर काय होतं, आपलं उत्तर ए होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द रनिंग वाइंडिंग अँड स्टार्टिंग वाइंडिंग ऑफ सिंगल पेज इंडक्शन मोटर विथ रिस्पेक्ट टू द रेजिस्टन्स. ठीक आहे. आता इथे हे विचारला आहे की आपल्याकडे दोन वाइंडिंग आहे, एक स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि काय आपली रनिंग वाइंडिंग आहे. इथे हा प्रश्न विचारला की दोघांमध्ये नेमकं रिलेशन काय, रिलेशन राहते ना, दोन व्यक्तीमध्ये राहते, तसं दोन वाइंडिंगमध्ये रिलेशन काय आहे, ते रिलेशन रेजिस्टन्सशी रिलेटेड विचारलेलं आहे. तर तुम्हाला आता लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवणेवाला पॉईंट आहे. दोन वाइंडिंग राहते, एक आपल्याकडे रनिंग वाइंडिंग राहते आणि एक स्टार्टिंग वाइंडिंग राहते. ठीक आहे. तर आता बघा, इथे रनिंग वाइंडिंग आहे, इथे स्टार्टिंग वाइंडिंग, इथे काही लिहिलं बोथ रेजिस्टन्स इक्वल म्हटलं आहे. इक्वल याच्यामध्ये राहत नाही, इक्वल असते तर वाइंडिंग सारखी असते. वाइंडिंग सारखी आपण ठेवू शकत नाही, कारण की दोन फ्लक्स पाहिजे आपल्याला, तेही वेगळे त्याच्यामुळं. तर आता बघा, या तीनपैकी आपण इन्फिनिटवाला नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा डी वाला पण कटला आपला, कारण की इथे इन्फिनिट लिहिला, इन्फिनिटचा काही तर हे नाही. आता दोघांपैकी एक आपलं उत्तर येऊ शकतं, लक्षात ठेवा. दोन वाइंडिंग आहे, जी वाइंडिंग सुरुवातीपासून नेहमी कंटिन्यू कनेक्ट राहणार, त्याला आपण काय म्हणतो, रनिंग वाइंडिंग म्हणतो. आणि रनिंग वाइंडिंगचं रेजिस्टन्स काय राहते, नेहमी कमी राहते. लक्षात ठेवा, रनिंग वाइंडिंगचं रेजिस्टन्स कमी राहते आणि त्याचं इंडक्टन्स म्हणजे त्याला एल डिनोट करतो ते जास्त राहते. आणि स्टार्टिंग वाइंडिंगचं रेजिस्टन्स काय राहते, जास्त राहते आणि त्याचा इंडक्टन्स काय राहतो, कमी राहतो. हे बरोबर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवलं, जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तयारी करणार तर आपण तुम्हाला खूप गरजेचा पडणार. तर लक्षात ठेवा, रनिंग वाइंडिंगचं रेजिस्टन्स काय राहते, कमी राहते, इंडक्टन्स जास्त राहते. आणि त्याच्याच विरुद्ध आपली जे स्टार्टिंग वाइंडिंग आहे, त्याचं रेजिस्टन्स जास्त राहते आणि इंडक्टन्स काय राहते, कमी राहते. कारण की आपल्या दोन्ही वाइंडिंग थोड्याशा वेगळ्या करायच्या, काऊन तर त्यांना अँगल क्रिएट करायचा त्याच्यामध्ये म्हणून. ठीक आहे. तर याचं बी उत्तर काय राहील, बरोबर राहील. नंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पार्ट मार्क ॲज एक्स. इथे एक्स लिहिलं आहे, त्याचं शेडेड पोल मोटरला त्याचं नाव काय असं विचारलं. छायांकित पोलमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे कार्य काय. तर तुम्हाला बघा, मी मोटरचे टाईप आहे म्हटलं, याला काय म्हटलं जाते, इथं काय केलं आहे, जो पोल आहे ना, हा पोल आहे, याला काय म्हणतो आपण, पोल म्हणतो. त्या पोललाच काय केलं आहे, दोन तुकडे केले आहेत, त्याचे काय केलं आहे, दोन पार्ट केले आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो, शेडेड पोल. आता शेडेड पोल का आपण म्हटलं आहे नेमकं, तर याला काय करतो आपण, एक कॉपरची अशी बँड लावतो, कॉपरची काय करतो, बँड लावतो, शेडेड रिंग म्हणतो आपण त्याला, जसं अंगठी घालतो ना पोटामध्ये, तशाप्रमाणे याचा बोट तयार केला आपण एक, आणि त्याच्यामध्ये कॉपरची अंगठी घातली, जेणेकरून इथून येणारा जो फ्लक्स एक येत होता, आता एक फ्लक्स न येता काय येईल, इथून येणारा फ्लक्स वेगळा राहील तुमचा, आणि या कॉपरमधून येणारा फ्लक्स काय राहील, वेगळा राहील. आपलं काम एकच आहे की दोन वेगळे फ्लक्स तयार करा, तुम्ही कोणत्याही प्रकारचा जुगाड करा. ठीक आहे. तर
तर मग याचं नाव काय राहील, याचं नाव काय, इनिशिएट द रोटर मुवमेंट. आता काहून, जर तुम्ही हेच जर नाही लावलं, याला स्प्लिट रिंग नाही, काय म्हणतो, कॉपर बँड म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, कॉपर बँड म्हणतो किंवा कॉपर रिंग पण म्हणतो त्याला. तर याच्यामुळे दुसरा फ्लक्स तयार होता आणि हा जर फ्लक्स तयार झाला नाही तर आपलं रोटर फिरणार नाही. तर म्हणून याचं काम काय विचारलं, याचं काम आहे इनिशिएट द रोटर मुवमेंट, म्हणजे रोटरची हालचाल सुरू करण्यासाठी, म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये टॉर्क तयार करण्याकरता आपण काय करतो, याला तिथे रिंग लावतो, शेडेड बँड लावतो. तर याचं सी उत्तर काय राहील, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर रन मोटर इज रिव्हर्स. आता इथे विचारला आहे की जर तुम्हाला कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरची दिशा जर बदलायची असेल, बघा तुम्ही सप्लाय कितीदा चेंज करा, तुमच्या घरचा फॅन तुम्ही कंडक्टर जरी तुम्ही फेजच्या ठिकाणी न्यूट्रलच्या ठिकाणी जरी फेज लावला तरी तुमचा फॅन जसा फिरत आहे तसाच फिरणार. पण जर का तुम्हाला त्याची डायरेक्शन जर तुम्हाला बदलायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तर सोपं लक्षात ठेवा, जीवनात कोणती मोटार म्हणू, लक्षात करायचं की ज्या आतमधल्या वाइंडिंग आहे त्या एक तरी दोन वाइंडिंग असणार, तर एकाचं काय करा, कनेक्शन उलटं करून द्या. जसं तुम्ही कनेक्शन उलटं कराल आतमधून वाइंडिंगचं, तुम्ही म्हणाल की बाहेरून बदलवतं, तुमच्या मोटरचे रोटेशन बदलणार नाही. तर याचं लक्षात राहील, सप्लाय टर्मिनल बदलणार नाही, कॅपॅसिटर कनेक्शन बदलून बनणार नाही, जे तुमची मेन वाइंडिंग आहे त्याचं काय करा, तुम्ही टर्मिनल चेंज करा. ठीक आहे. आणि बोथ जर दोघांचंही केलं तरीही काही फरक पडणार नाही, कारण की दोघांचं म्हणजे वजा मायनस वजा प्लसच होते, त्याच्याकडे काही फरक पडत नाही. तर बोथचा ऑप्शन येणार नाही. तर लक्षात ठेवा, मेन वाइंडिंगचा आपण काय करू, मेन वळण दिलेलं आहे त्याचं टर्मिनल काय करू, आपण बदलू. वळण म्हणजेच आपली वाइंडिंग, त्याचं सी उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्यानंतर विच सिंगल पेज मोटर टॅप फील्ड स्पीड कंट्रोल मेथड इज एम्प्लॉय. आता विचारला आहे की कोणत्या मेथडला टॅप फील्ड स्पीड कंट्रोल दिलेला आहे, तर कोणत्या सिंगल पेज मोटरला टॅप फील्ड स्पीड कंट्रोल मेथड वापरली जाते. टॅप फील्डचा अर्थ काय की ही समजा फील्ड वाइंडिंग आहे, तर आपण काय करू, याला अशा टॅपिंग देऊन ठेवू, याला काय करू, टॅपिंग, म्हणजे आपण कधी एवढी वाइंडिंग वापरू, कधी एवढी वाइंडिंग वापरू, कधी आपण एवढी वाइंडिंग वापरू, तर याला काय म्हटलं जाते, टॅप फील्ड म्हटलं जाते. अशी वाइंडिंग कुठे राहते, तर लक्षात ठेवा, युनिव्हर्सल मोटरमध्ये टॅप फील्ड वाइंडिंग राहते, म्हणजे टॅपिंग करून आपण त्याला कमी जास्त करू शकतो, वाइंडिंग किती वापरायचे ते आपण ठरवू शकतो. तर याचं ए उत्तर काय राहील, बरोबर राहील. ठीक आहे. त्यानंतर विच टाइप ऑफ सिंगल पेज इंडक्शन मोटर इज यूज इन फूड मिक्सचर. आता फूड मिक्सचरमध्ये कोणतं मोटर वापरला जाते हे विचारलं आहे. बघा, फूड मिक्सचरमध्ये कोणत्या प्रकारचे सिंगल पेज इंडक्शन मोटर वापरले जाते, आपण याच्यापूर्वीच याच्यावरती डिस्कशन केलं आहे की आपली कोणती मोटर वापरली जाते, युनिव्हर्सल मोटर. फक्त प्रश्न कसा होता की युनिव्हर्सल मोटर कुठे वापरले जाते, फूड मिक्सचरमध्ये, आणि फूड मिक्सचरमध्ये कोणती मोटर वापरली जाते, तर युनिव्हर्सल मोटर. तर दोन्ही प्रश्न काय होते, सेम होते. त्याचं ए उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर व्हॉट इज द रेग्युलर डिस्प्लेसमेंट बिटवीन द स्टार्टिंग अँड रनिंग वाइंडिंग ऑफ द सिंगल पेज इंडक्शन मोटर. तिथे विचारला आहे की आपल्याकडे दोन वाइंडिंग आहे, तर सिंगल पेज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग दोन वाइंडिंग आहे, त्यामध्ये कोण किती राहतो, जे दोन फ्लक्स आपण तयार केले φ1 आणि φ2, तर या दोघांमध्ये लक्षात ठेवायचं, या दोघांमध्ये 90 डिग्रीचा कोन राहते, तेव्हाच आपला फ्लक्स काय होईल, वेगळा होईल आणि त्या रोटरला काय करणार, फिरवू शकणार. तर 90 डिग्री जिथे राहील इलेक्ट्रिकल ते आपलं काय राहील, उत्तर राहील. तर सी उत्तर काय, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर वाय हिस्टेरिसिस मोटर इज सुटेबल फॉर द साऊंड रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. इथे विचारला आहे हिस्टेरिसिस मोटरमध्ये ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणामध्ये त्याचा वापर केला जातो. मी सांगितलं भरपूर प्रकारच्या मोटर आहे, त्यामध्ये पण एक हिस्टेरिसिस मोटर असते, मोटरचं नाव आहे ते रोटर, ॲक्च्युअली हिस्टेरिसिस राहते, आता डिटेल जाणार नाही. तर ती विचारला की रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये, जसं पहिले तुम्ही बघितलं टेप रेकॉर्डर येत होतं, जसं इथे मी डायग्राम दाखवली आहे, टेप रेकॉर्डरमध्ये पण रेकॉर्डिंग होत होती, त्याच्यामध्ये फिरणारी इन्स्ट्रुमेंट राहते. आता कोणतंही तुम्ही रेकॉर्डिंग जर म्हटलं तर तिथे फिरणाऱ्या वस्तू आल्या, आणि फिरणाऱ्या वस्तू आल्या, रेकॉर्डिंग तुम्ही जर छान सुरेख आवाजामध्ये जर तुमचा आवाज असेल आणि तुम्ही छान एक गाणं तुम्ही रेकॉर्ड करताय, आणि मग तिथे माहीत झालं की तुम्ही कुठे जरी बसले असाल, आता जरी बसलाय तरी तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला कोणती नाही ती गोष्ट फिरणारी असेल. आता तो तुमचा फॅन असू शकतो, ठीक आहे, किंवा तुमच्या जवळ ज्या काही वस्तू असेल त्याच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये फिरणाऱ्या वस्तू, आणि जर का ती वस्तू जर आवाज करत असेल तर तुमचं इतकं बोललेलं छान गाणं पण काय होईल, वेस्ट चाललं जाईल. तर मग तशा ठिकाणी आपली जी हिस्टेरिसिस मोटर आहे तिची खासियत ही आहे की त्याचा बिलकुल आवाज येत नाही, म्हणजे ते सुरू आहे की बंद आहे हे तुम्ही सांगूच शकत नाही, एवढी ती काय राहते, स्मूथ राहते. म्हणून रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये जर तुम्ही ती मोटरच्या ठिकाणी दुसरी लावली तर त्या गाण्यासोबत त्या मोटरचा पण आवाज रेकॉर्ड होईल, मग ते काही कामाचं राहणार नाही. म्हणून साऊंड रेकॉर्डिंग जे पण इन्स्ट्रुमेंट आहे त्यामध्ये हिस्टेरिसिस मोटर वापरली जाते. तर म्हणून याचं कारण आहे तर नॉईसलेस ऑपरेशन, म्हणजे ते काय करते, बिलकुल आवाज करत नाही, म्हणजे ध्वनी काय राहते तिचा शून्याच्या जवळपास, म्हणजे याचं सी उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. तर इथे आपण काय करू, क्लासला थांबून देऊन बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या जवळच्या सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा कंटिन्यू नेक्स्ट क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत इथे ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.